जैन मित्रांनो, तरी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष या इव्हेंटसाठी आम्ही आलेलो आहे आणि विनोद तळेकर साहेबांनी त्यांचं नाव वावलेलं आहे फाइंड युअर सेल्फ. आता उद्या त्यांचा पेस आणि त्यांचं टायमिंग पण गावेल आणि डॉक्टर गोमाने सर आणि विनोद तळेकर सर हे दोघे जण विट्यामधून हाफ आयर्न डिस्टन्ससाठी इथं आलेले आहेत आणि त्यांनी ऑलरेडी मागल्या वर्षी ट्रायथलॉन ऑलिम्पिक डिस्टन्स पूर्ण केलेले आहे. ह्या वर्षी त्याच्या डबल टप्पा हाफ आयर्न ते करणार आहेत. तरी त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या बकेट लिस्टमधले एक संकल्पना हाफ आयर्नमॅन कंप्लीट करणं. आपल्या पहिल्या भेटीत तुम्ही म्हणला होता 2-4 वर्षापूर्वी की बाबा मला आयर्नमॅन आता त्याचं प्रत्यक्ष प्रयत्न करणार आहे. बघू आता जमेल असं वाटते. अथर्व आमचा आलेला आहे सपोर्टला. संग्राम सर सपोर्ट टीम आहे त्यामुळं 99% कंप्लीट होईल. मला याबद्दल एक किस्सा सांगावाचा वाटतो की मला वाटतं किती वर्षापूर्वी आपण 3 वर्षापूर्वी साहेबांची माझी पहिली भेट झाली. त्यांनी पहिल्या भेटीत ते बोलले होते की मला एकदा आयर्नमॅन करायचं आहे आणि त्याचा योग आता आयर्नमॅन करण्याचा आज दिवस उजाडलेला आहे आणि ती जर्नी अजून 3 वर्ष चालत होती. त्यात आणि बरंच त्यांनी अचिव्हमेंट केलेलं आहे. त्यांनी बाकीच्या काही कमिटमेंट स्वतःला केल्या नव्हत्या अल्ट्रा रनर होण्याच्या, त्यासुद्धा पूर्ण झाल्या. 50 किलोमीटर अल्ट्रा रनर आहे त्यामुळे काय ते झाल्यात जमा आहेत. बाकीचं काय त्यांना खूप खूप शुभेच्छा. सायकलला बीब नंबर लावून आता सायकल आदल्या दिवशी रात्री सायंकाळी ठेवण्यासाठी आलेलो आहे इव्हेंट एरियामध्ये. नमस्कार. 51 25 51 12 तळेकर साहेब आणि डॉक्टर वैभव माने यांनी हाफ आयर्नमॅन इव्हेंटसाठी चालले आहेत. सर्व आपण सायकल पाहू शकतो. जवळजवळ भरपूर स्पर्धक आहेत. हा लोहपुरुष हाय लोहपुरुष तिसऱ्यांदा तळेकर साहेब कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. 2 वेळा ऑलिम्पिक डिस्टन्स आणि आज हाफ आयर्नमॅन ट्रायथलॉन. तळेकर साहेब कसं वाटतंय? गुड मॉर्निंग. डेव्हलप डबल डिस्टन्स करत आहे. आयुष्यात नेहमी नवीन नवीन आव्हानं स्वीकारत राहायला पाहिजे माणसानं. तेच आपल्या जीवनपणाचं लक्ष्य नसते. तर त्याच विचारसरणीतून आणि संग्रामभाई यांच्या मार्गदर्शनातून हाफ आयर्नमॅन डिस्टन्समध्ये सहभाग नोंदवला आहे. तयारी तर पूर्ण झालेली आहे आणि बघूया आता काय होतं. जय हिंद. तरी आज आहे परीक्षेचा दिवस आणि भाग घेतला याचा अर्थ तयारी असल्याशिवाय म्हणून भाग घेत नसतो. त्याच्या वातावरणात गेल्यानंतर आपलं लिमिट आपोआप खुश होत असतं. इथलं कुठला तरी इव्हेंट आय थिंक डेथ लॉन्च सोडलेली दिसते तरी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष इव्हेंटसाठी आम्ही चाललो आहे. सकाळची 6:15 वाजले. 6:30ला हाफ आयर्नमॅनची स्विमिंगसाठी सोडणार आहे. आपण डेथ लॉन्चची बरीच सोडलेली दिसते ट्रान्झिशन एरियामध्ये. आमच्या आयर्नमॅन कुठे गेले बघूया. पार्टिसिपंट आहे पुरा आहेत भरपूर झाले. नमस्कार. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आयर्नमॅनला काय वाटतंय तुम्हाला? बोला जरा. पहिल्यांदा आहे. पहिल्यांदा आहे आणि स्विम पहिल्यांदा करते. अरे वा. म्हणून 1500 पहिल्यांदा करते. 800 900 पर्यंत झाले. युट्यूबला जाणार आहे. ब्लॉग सगळे बघणार आहे तुमचा पर्यंत. हो ना. परत आलं तर नक्की ब्लॉग परत दिला. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तयारी झाल्या ना व्यवस्थित? वेल ऑर्गनाइज्ड असा इव्हेंट आणि पार्टिसिपेंटची संख्या ओव्हरऑल आय थिंक 400+ आहे सगळ्या इव्हेंटमधले धरून ड्युएथलॉन वगैरे. तरी एक जिथं क्राऊड असतो तिथे एक माहोल राहतो आणि आपल्याला एक मोटिवेशन मिळतं. रोडवर आपण एकटं राहत नाही. त्यामुळं गेली 3 वर्ष झालं आम्ही इथे येतोय. गेल्या वर्षी ऑलिम्पिक डिस्टन्सला आमचे 10 पार्टिसिपंट होते. तळेकर साहेबांनी तर सलग 3ऱ्यांदा करत आहेत इव्हेंट आणि 3ऱ्यांदा आता त्यांनी 2दा ऑलिम्पिक केल्यानंतर आता लेव्हलअप करून हाफ आयर्न डिस्टन्स स्विमिंगमध्ये तर ते माहेरच आहेत. 7-7 किलोमीटर स्विमिंग केल्याशिवाय ते आणि या तलावातच त्यांनी 7-7 किलोमीटर स्विमिंग केलेलं आहे. त्यामुळं स्विमिंगचा काही विषय नाही. म्हणजे विषय कशाचाच नाही. फक्त 9 तासात आम्ही काल कॅल्क्युलेट पण केले. 9 तासात पूर्ण होते. त्यामुळे त्यांना आधीच अभिनंदन त्यांचं आणि शुभेच्छा. आता मी पण जरा स्विमिंग करून येतो. आय एम नॉट ऑफिशियली पार्टिसिपेटेड बट सपोर्टिंग. सकाळी तर नुसतं बसण्यापेक्षा काहीतरी स्विमिंग करून व्यायाम करू.
फिल्म स्टार एरियाकडे एंट्री करताना आमचे दोन ॲथलीट तळेकर साहेब डॉक्टर रघुमान हे हा पायरमॅन डिस्टन्ससाठी स्विमिंग सकाळी 6:30 वाजता सुरू होत आहे. आपण पाहू शकता वो टाइम में भी वो जो रोप रहेगा वो भी आपके राइट साइड में रहेगा. तो पार्टिसिपेट लोगों को एक ध्यान रखना है, अगर किसी को कुछ दिक्कत है तो एवरी 25 मीटर्स देयर इज अ लाइफ रिंग. वो लाइफ रिंग को आप होल्ड कर सकते हो, लेकिन रोप को आप होल्ड नहीं कर सकते हो. जो लाइफ रिंग है उसको होल्ड कर सकते हैं. और जो 200 फीट कंसिडर एज ए डिस्क्वालीफाई, क्योंकि हमारे वॉलेंटियर सब अंदर है. आपके सबके ऑलमोस्ट हम लोगों ने 3, 2, 1. शाबाश 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 शाबाश. एक नंबर मस्त 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 मस्त. हा स्विमिंग संपलेलं आहे आणि सायकलिंगचं रूट हायवेचं काम चालू असल्यामुळे बदललं आहे. आणि कागले एमआयडीसीमध्ये आम्ही इथं आलेलो आहे स्विमिंग संपून. आणि आमच्या इथं लूप आहेत 3 लूप. कमॉन शाबाश. सायकलिंग स्विमिंग यशस्वीरित्या पूर्ण करून सायकलिंगला इथे आलेले आहेत. कमॉन. किती झालं किलोमीटर? 45 किलोमीटर झाला आहे. अजून फक्त 45 बाकी आहे. नंतर 21 किलोमीटर रनिंग. पुढे हायड्रेशन पॉईंटची झलक एक जरा बघूया आपण. फोटो काढायला पोरगा ठेवलाय. वेळ खाऊन बसले तर काय आहे काही आहे गाणे आहे वेळ कापून ठेवले. या चिक्क्या द्या का? चिक्की ठेवा द्या एखादी. काऊन जेल टाका. 20 किलोमीटर झाले का? किती लूप आहे? शेवट 60 झाले. आता 70 झाले. 61 झाले. त्यांचा दुसरा लूप झाला. सोडून देते त्यांचं 2 किलोमीटर झालंय. चालते. ओके. ऑल द बेस्ट. गुड गोईंग शाबाश. चला विनोद तळेकर सरांचा हा शेवटचा लूप पूर्ण झालेला आहे. आता 20 किलोमीटर सायकलिंग राहिले. 70 झालं ना? 70 झालं ना? स्विमिंग 1.9 किलोमीटर स्विम आणि 88 किलोमीटर सायकलिंग झालेलं आहे. हायड्रेशनला इथं आम्ही सपोर्टला आलेलो आहे. तरी आता थोडंसं 2-3 किलोमीटर सायकलिंग आणि परत 21 किलोमीटर रनिंग बाकी आहे. काय वाटतं, होईल का? मस्त चालू आहे. अपेक्षेप्रमाणे चाललेलं आहे. बघूया काय होईल. अजून तरी बॉडी चांगली सपोर्ट करते. प्लॅनिंग तर एकदम घट्ट आहे. बघूया काय होईल. शाबाश. चला 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 चालत चालत लवकर किलोमीटर सायकलिंग पूर्ण झालेलं आहे. आता लास्ट इव्हेंट 21 किलोमीटर रनिंग. हे काय आता अल्ट्रा रनर आहे त्यामुळे रनिंग त्यांच्या टप्प्यातला आहे. सायकलिंगचा काही विषय नाही. रनिंग किती वेळात होईल? 3 तासाच्या कटावर बघूया आपण कसं कसं. सायकलिंग संपूर्ण रनिंग साठी जाऊ द्या. 21 किलोमीटर. कमॉन शाबाश. कमॉन शाबाश. जाऊ द्या. 12 किलोमीटर झाले ना? आहे 12. अजून 2 लूप राहिले आहेत. कमॉन आत्या त्यांच्यापर्यंत जा. त्यांना घेऊन ये. कमॉन. पाणी हे आत्या इकडे. पाणी गार आहे का? गार आहे. बर्फ टाकलाय. बर्फाचं पाणी होता अंगा ह्यांच्या. एक नंबर. बर्फाच्या पाण्यानं आंघोळ चाललेली आहे. भर उन्हात 2 वाजता. 90 किलोमीटर सायकलिंग आहे. 2 किलोमीटर रनिंग स्विमिंग करून आता रनिंग झालं आहे 12 किलोमीटर. हा पायरमॅनचं आणि तळेकर साहेबांचं. आणि 12 रनिंग राहिले थोडंसं. शेवटचा लूप 2. कमान शाबाश. कसं वाटतंय? गार वाटते. कमान. काय इथं हायड्रेशनला बरंच काय कोला. कमान शाबाश.
सेन्सर आला स्कॅन करून. कमान इथं युटर्नला 5 किलोमीटर सेन्सर आहे. तर असे 4 लूप आहेत इथं. प्रत्येक 5 किलोमीटरला असं बर्फाचं पाणी ठेवलेलं आहे. त्यात तुम्ही असं गार करून घेऊ शकता. तळेकर साहेब वर गार होत आहेत मस्त वेगळे. शेवटचा 1.5 किलोमीटर राहिलेला आहे. आणि 3 वर्षापूर्वी पहिल्या भेटीत ते मला बोलले होते मला आयर्नमॅन करायचं. 3 वर्षानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे. पूर्ण व्हायच्या आधी सेलिब्रेशन. चला बाजाला आता लय गार झाले. मला तर लाडू फटायला लागले त्यांचे. तळेकर साहेब हे त्यांच्या आयुष्यामधील पहिल्यांदा हाफ आयर्नमॅन डिस्टन्स पूर्ण करत आहेत. लोह पुरुष कोल्हापूर KSC आयोजित कोल्हापूर स्पोर्ट्स आयोजित. त्यामध्ये 1.9 किलोमीटर स्विम, 90 किलोमीटर सायकलिंग आणि रनिंग 21 किलोमीटर. त्यातला हा शेवटचा 1 किलोमीटर आम्ही धावत आहोत. तर त्यांना काय वाटते आता त्यांच्या अचिव्हमेंट, त्यांचं ही मोठं स्वप्न. 3 वर्षापूर्वी पहिल्या भेटीत मला ते बोलले होते की मला एकदा आयर्नमॅन करायचे आणि एकदा हाफ मॅरेथॉन पळायचे. आता सगळं त्यांनी केलेलं आहे. तरी त्यांचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. त्याबद्दल त्यांना काय म्हणायचं आपण बोलू. एकदम मस्त वाटतंय, आनंद होतोय. आणि कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हा आयर्नमॅन 90 किलोमीटर सायकलिंग, 2 किलोमीटर स्विमिंग आणि 21 किलोमीटर रनिंग असणार मला करता येईल. पण संग्रामभाईसारखे मार्गदर्शक जर असतील तर आपल्या आयुष्याला एक परिसासारखा स्पर्श देतील. आणि आपल्याला अगदी मलाच माझ्याकडे बघताना वाटतं की मी एक 3 वर्षापूर्वीचा मी आणि आजचा मी फारच फरक आहे. माझं सगळीकडंच म्हणजे कॉन्फिडन्स वाढलेला आहे. यश अपयश पचवण्याची ताकद चांगली आलेली आहे. तब्येत तर चांगली झालेलीच आहे. पण जीवनाचा आणि चांगला आनंद घेता येतोय आता सगळ्या क्षेत्रामध्ये. आणि ते रिटायरमेंटला आलेले आहेत. आता 2 वर्षात रिटायर होणार आहेत. 56 वर्ष चालू आहे. पण मला 56 वर्ष लागलं. तुम्ही एवढं वाट बघू नका. 40 इथले 35 माझे जे काही मित्र आहेत सगळ्यांनाच माझी विनंती राहील की तुम्ही लवकर आयर्नमॅन करा. आणि हे एक वेगळं जग आहे. आणि हे जग एक्सप्लोर करा. आणि एक्सप्लोर केलेला तुम्हाला नक्कीच आनंद होईल. सुरुवातीला अडचणी येतातच. आजच इन्सिडेंट सांगायचं म्हटलं तर हायवेला माझी सायकल पडली. त्याचा हँडल पण तिरका झाला. पण तरीसुद्धा मी चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. सुरुवातीलाच 5व्या किलोमीटरलाच थोडासा किरकोळ ॲक्सिडेंट झाला होता. पण तरीसुद्धा पुढं कंटिन्यू केलं. आणि त्याचं आज मला समाधान वाटतंय. जय हिंद. तरी साहेबांनी त्यांची फिटनेस जर्नी 2020ला कोविड सुरू व्हायच्या आधी जस्ट सुरू केली 4-5 वर्षाची. त्यावेळेला जरा थोडं आणि आत्ता म्हणजे हा आयर्नमॅन. आणि अल्ट्रा रनर सुद्धा आहेत. 51 किलोमीटर रन केलेला आहे त्यांनी कासा अल्ट्राला. तरी कोणताही फिटनेस ॲक्टिव्हिटी तुम्ही सुरू करा. स्विमिंग, सायकलिंग, रनिंग. आणि हळूहळू आपल्याला स्वतःला आव्हान देत जा. एकाच ठिकाणी राहून बोर होतं. कधी रोज 10 होते. म्हणजे रनिंगच नाही, व्यायामातलं सगळ्यात पाहिजे. ट्रेनिंग करून खूप महत्त्वाचं आहे. आहार सर्वांनी ट्रा. सायकलिंगचा व्हिडिओ आहे तुमचा, रनिंगचा आहे, स्विमिंगचा आहे. लोह पुरुष साहेब पुरुष राहिलेले नाहीत. ते लोह पुरुष झालेले आहेत. शाबाश. लास्ट शाबाश. जोरात. शाबाश 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 शाबाश. पड 5ची. मेडल घालताना कमान. मेडल कुठं आहे? हाय आयर्नमॅन झालेले आहेत. फनिश. अविनाश कुमार. आज 4 वर्षाच्या फिटनेस जर्नी नंतर 2020 साली वयाच्या 56व्या वर्षी 2020 साली फिटनेस जर्नी सुरू केली होती. आणि 2024ला वयाच्या 56व्या वर्षी विनोद साहेब यांनी ट्रायथलॉन लोह पुरुष यामध्ये 1.9 किलोमीटर स्विम, 90 किलोमीटर सायकल आणि
21 किलोमीटर रन हा सलग 8-9 तासामध्ये पूर्ण केलेला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. 3 वर्षापूर्वी त्यांनी स्वप्न बघितलं होतं आणि सलग 3 वर्ष सातत्यपूर्ण डेडिकेशनने त्यांनी त्यावर ठाम राहिले, मेहनत घेतली आणि ते आज त्यांचं पूर्ण झालं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांचा मनोगत आपण त्यांना विचारू. मित्रांनो, खरं तर हे आयर्नमॅन हे फक्त आम्ही पुस्तकात किंवा न्यूजमध्येच वाचत होतो. प्रत्यक्ष हे काय असते काय किंवा आपल्याला ते जमेल का नाही ह्याबद्दल फारच अजिबातच खात्री नव्हती. पण संग्राम आमच्या आयुष्यात मित्र म्हणून भेटले आणि जस्ट त्यांना एकदा म्हटलं की मला आयुष्यात एकदा आयर्नमॅन करायचं आहे. तर त्याने आम्हाला सुट्टीच दिली नाही. गेली 3 वर्ष सारखं कुठेही मॅरेथॉन असतील, रनिंग असेल, अल्ट्रा रन असेल, तर ते कायम आम्हाला मोटिवेशन देत असतात आणि त्यामुळेच मी आज हे कंप्लीट करू शकलो. तसंच आपल्या जीवनात आपण एक चांगला माणूस ओळखला पाहिजे की जो आपल्याला परिसासारखा वर्ष झाल्यानंतर जसं लोखंडाचं सोनं होतं तसं आपलं पण सोनं झालं पाहिजे. तर असे चांगले मित्र शोधा आणि आपणही फिट राहा. आणि या इव्हेंट नंतर आता साहेब पुरुष राहिलेले नाहीत, ते लोह पुरुष झालेले आहेत. तिथं बघू शकता तुम्ही. त्यांना आज लोह पुरुष म्हणून ओळखलं जाईल. त्यांचा मोबाईल नंबर सुद्धा लोह पुरुष विनोद तराईकर साहेब असा आम्ही सेव्ह करणार आहे. खूप खूप अभिनंदन. तरी थोडंसं कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित ट्रायथलॉन डोएथलॉन स्पर्धा लोह पुरुष या इव्हेंटबद्दल मी बोलेन. गेली 3 वर्ष झालं या इव्हेंटमध्ये माझ्या टीमसह सहभागी होत आहे. तरी आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर भागात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या साईडला मला वाटतं एवढ्या माफक फीमध्ये आपण त्याची तुलनाच करू शकत नाही. कारण हा एक ट्रायथलॉन हा एक महागडा इव्हेंट आहे. आपण गोव्याची फी वगैरे पाहू शकता ट्रायथलॉनची आणि बाहेरच्या, आपण त्याची कम्पेअर करत नाही. परंतु बाकीच्या ठिकाणीसुद्धा आणि हा अरेंज करणं हे सुद्धा खूप महागडा गेम आहे. त्यामुळे याची फी वगैरे खूप जास्त असते आणि आपल्या भागात एकदम आपण इमॅजिनसुद्धा करू शकणार नाही. बाकीचे इव्हेंट त्याच्या आसपाससुद्धा फिरू शकणार नाहीत. असं मी बाकीच्या बऱ्याच इव्हेंटला सुद्धा गेलेलो आहे. तरी अत्यंत माफक फीमध्ये आपल्या कोल्हापूरमध्ये ट्रायथलॉन हा क्रीडा प्रकार, स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, हाफ आयर्नमॅन डिस्टन्स हा इंटरनॅशनल क्रीडा प्रकार आपल्या भागात कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबने आणला आणि गेली 3 वर्ष झाले मी त्यात भाग आहे. दरवर्षी आपल्या त्रुटी दूर करत ते हा इव्हेंट ऑर्गनाईज करत आहेत. आणि जे ऑर्गनायझर्स आहेत ते आमचे मित्र चेतन चव्हाण सर यांच्यामुळे मी इथं इव्हेंटला जोडला गेलो. ते कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष, त्यांनी हा इव्हेंटसाठी मला बोलवलं होतं. त्यामुळे आमच्या टीमसह मी गेली 3 वर्ष सहभागी होतो आहे आणि दरवर्षी काही ज्यात थोड्याफार त्रुटी असतात त्या अपडेट करत त्या इव्हेंटला दरवर्षी एक वेगळ्या लेवलला नेत आहेत. यावर्षीसुद्धा आम्ही इव्हेंटमध्ये सहभागी झालो होतो हाफ आयर्न स्पर्धेत. त्यामुळं इथं अत्यंत बेस्ट सगळं रूट सपोर्ट म्हणा, एक माहोल म्हणा आणि फी कमी असल्यामुळं, कमी म्हणजे एकदम माफक, त्यामध्ये कोणताही आर्थिक फायद्याचा विचार न करता फक्त स्पोर्ट्स हा लोकांपर्यंत पोचावा, ही चळवळ वाढावी या उद्देशानं. उलट मला वाटतं पदरचे पैसे त्यांना घालायला लागत असतील, स्पॉन्सर वगैरे ते शोधत असतील. हा स्पोर्ट्स ते आयोजित करत असतात आणि त्या दृष्टीनं कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब अत्यंत चांगली कामगिरी कोल्हापूरमध्ये करत आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी सांगायच्या झाल्या तर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेला ट्रायथलॉनला एखादा पार्टिसिपंट जातो त्यावेळेला तो एकटा जात नाही, कारण त्याच्यासोबत सायकल असते, गाडी असते आणि एवढा मोठा इव्हेंट म्हणल्यानंतर ट्रान्झिशन वगैरे करताना मध्ये आधी काही घोटाळा सायकल जाऊ शकतो. त्यामुळे एक सपोर्टला 1-2 माणूस तो घेऊन जात असतो. आणि बाकीच्या इव्हेंटमध्ये मी पाहतो की गेलो होतो सुद्धा की फक्त पार्टिसिपंटसाठीच फक्त नाश्त्याची सोय असते किंवा खाण्यापिण्याची तिथले हायड्रेशन वगैरे आपणही करू शकतो. परंतु इथे सोबतीला जे सपोर्ट टीम आलेली आहे ते सुद्धा जरी तिथं नाश्ता घ्यायला गेले किंवा तिथं टिक मार्क नाही काय नाही, त्यांनासुद्धा त्याची सोय केलेली असते. कारण बाकीच्या ठिकाणी तिथे एंट्रीसुद्धा नसते पार्टिसिपेंटशिवाय. मग बाकी त्यांनी कुठं जायचं, कारण इव्हेंट असा कोपऱ्यात कुठंतरी ऑर्गनाईज केलेला असतो जिथं की बाबा ट्रॅफिक नसेल पार्टिसिपेंटना फायदा होईल. त्यामुळं हे मला एक विशेष भारी वाटलं की तुम्हाला अनलिमिटेड ब्रेकफास्ट वगैरे नाश्ता जिथं तुमच्यासोबत आलेल्यांनासुद्धा तिथं असतो, ते एक खूप बेस्ट आहे. आणि अत्यंत चांगल्या क्वालिटीची गुडी बॅग वगैरे त्यांनी दिलेली आहे. दरवर्षी थोडं अपडेट करत यावर्षी मला वाटतं बेस्ट आहे. 3ऱ्या वर्षीच्या शूज वगैरे यात तुम्ही ठेवू शकताय. आणि इव्हेंटला जायसाठी आत लॅपटॉपचा कप्पासुद्धा यावर्षी दिला आहे. जबरदस्त. मेडलची क्वालिटीसुद्धा सुधारली आहे. म्हणजे अत्यंत एक बिगिनर ॲथलीट आणि प्रो ॲथलीट
या सर्वांच्या दृष्टीनं विचार करून ॲज अ ऑर्गनायझर म्हणून कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब लोहपुरुष हा ट्रायथलॉन इव्हेंट कोल्हापूरमध्ये ऑर्गनाईज करत असतो आणि अत्यंत माफक फीमध्ये. तरी सर्वांनी या इव्हेंटचा फायदा घ्या. ज्यांना पैशा पाण्याची दिक्कत आहे की गोवा आयर्नमॅनची फी आपण पाहू शकता जवळजवळ 35,000-40,000 रुपये फी असते. इथं मला वाटते हाफ आयर्नमॅन डिस्टन्ससाठी 7,500 ऑफिशियल म्हणजे ऑनलाईन फी त्यात GST वगैरे, आणि ऑफलाईन जर तुम्ही ग्रुप डिस्काउंट वगैरे डायरेक्ट ऑर्गनायझरशी कॉन्टॅक्ट करून केलं तर अजून त्यामध्ये डिस्काउंट खूप तुम्हाला मिळतो. मग बाकीच्या ह्याला अजून कमी फी होत जाते ऑलिम्पिक डिस्टन्स स्प्रिंट ट्रायथलॉनसाठी. तरी जे ॲथलीट्स स्वतःला एक्सप्लोअर करू इच्छितात किंवा गोवा आयर्नमॅन करू इच्छित आहेत आणि गोवा इथं जो ॲथलीट हाफ आयर्न डिस्टन्समध्ये पहिला वगैरे येतो त्यांनी गेली 2 वर्ष झाली, यावर्षीसुद्धा त्यांना गोवा आयर्नमॅनचं हाफ आयर्नमॅनचं तिकीट फ्रीमध्ये मिळते आणि बाकीच बरेच पर्क्स वगैरे असतील. पण ज्यांना कमीत कमी ट्रायथलॉन करायचे आहे कमीत कमी बजेटमध्ये त्यांना हा एक खतरनाक ऑप्शन आहे एक्सप्लोअर करण्यासाठी स्वतःला. स्विमिंग, सायकलिंग, रनिंग, आणि सर्वांनी अवश्य एकदा ट्राय करा. माझ्याकडून फुल रेटिंग आहे. तरी सर्वांनी कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब आयोजित लोहपुरुष येणाऱ्या वर्षीच्या इव्हेंट टार्गेट ठेवा आणि जे ट्रायथलीट असतील त्यांनी एकदा अवश्य ट्राय करा. आणि फी जरी माफक असली तरी रूट सपोर्ट क्वालिटीमध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज नसतो. त्यामुळे भरपूर पार्टिसिपंट सहभाग घेतात. मला वाटतं यावर्षी 450+ पार्टिसिपंट होते आणि त्यामुळे आपण ज्या वेळेला शेवटी धावत असतो शेवटच्या क्षणापर्यंत कटऑफपर्यंत रनर्स आसपास धावत असतात. त्यामुळे आपलं मोराल डाऊन होत नाही की बाबा मी एकटाच मागं राहिलो नाही, आसपास आपल्या बाकीचे लोक आहेत. त्यामुळे हा पण फॅक्टर खूप काम करतो की फी माफक असल्यामुळं बरीच लोक जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी होतात. त्यामुळे एक एनर्जीचं वातावरण राहतं, एक माहोल सर्व ॲथलीट्स एकत्र असल्या. त्यामुळे याचा फायदा नक्की घ्या. सर्वांनी फिट राहा. जय हिंद.